राज्यात निवडणुकांचे पडगम वाजू लागल्याने विधानसभा, जिल्हा परिषद व सर्व स्थानिक निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी चालू केली असून इच्छुक उमेदवारांची चाचणीसुद्धा वरिष्ठ नेते मंडळी करीत आहेत। यातच श्रीगोंदा विधानसभा क्षेत्रात सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवार मतदारसंघातील भेटीगाठी व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसत आहेत। श्रीगोंदा मतदारसंघात उमेदवारीसाठी सध्या विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्या जागी विक्रमसिंह पाचपुते यांनी कंबर कसली असून मतदारसंघात जनसंपर्क वाढवून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत। माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार राहुल जगताप, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागावडे, काँग्रेस नेते घनश्याम शेलार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते साजन पाचपुते, महाराष्ट्र बाजार समिती संघाचे सभापती बाळासाहेब नाटा, राज्य पणन संघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे आदींसह अनेक जण इच्छुक आहेत। तत्पूर्वी आपण श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील आमदारांच्या कार्यकाळावर दृष्टिक्षेप टाकला असता 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। सन 1962 मध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाली। एकूण 264 विधानसभा मतदारसंघांपैकी अनुसूचित जातीसाठी 33 आणि अनुसूचित जमातीसाठी 14 मतदारसंघ राखीव होते। अनुसूचित जातीच्या 33 मतदारसंघांपैकी श्रीगोंदा हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता। 1962, 1967 आणि 1972च्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी हा मतदारसंघ 15 वर्षे राखीव होता। 3 वेळा अनुसूचित जातीसाठी राखीव असणारा श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ 1978च्या विधानसभेसाठी खुला झाला। श्रीगोंदा तालुक्यात पहिल्यांदा तालुक्यातील आमदार करण्याची संधी चालून आली। श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री शिवाजीराव नारायणराव नागावडे यांनी विधानसभेसाठी काँग्रेसची उमेदवारी दाखल केली। त्यांना तोडीस तोड असा उमेदवार श्रीगोंदा तालुक्यात नसल्याने जनता पक्षाने कोपरगावचे मोहनराव आबाजी गाडे यांना उचल उमेदवारी दिली आणि शिवाजीराव नागावडे या स्वकीय उमेदवाराचा निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला। शिवाजीराव नागावडे 13,048 मतांनी विजयी झाले। 1978च्या विधानसभा निवडणुकीनंतर शरदचंद्र पवार यांनी पुलोद आघाडी स्थापन करून 18 जुलै 1978 रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मात्र केंद्रात 1980ची लोकसभा इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जिंकली। 544 पैकी 353 जागा जिंकून 14 जानेवारी 1980 रोजी इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या। बिगर काँग्रेसची राज्य सरकारे बरखास्त करण्याचा त्यांनी सपाटा लावला। त्यात शरदचंद्र पवार यांची महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करून एप्रिल 1980 मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या। त्यामुळे शिवाजीराव नागावडे यांना आमदारकीची 28 महिने लाभली। 1980च्या निवडणुकीत बबनराव पाचपुते यांनी साखर विरुद्ध भाकरचा नारा देऊन निवडणूक लढवत 1519 मतांनी विजय मिळवला। 1985, 1990, 1995 या निवडणुका बबनराव पाचपुते यांनी जिंकल्या। तर सन 1999ची विधानसभा निवडणुकीत 8,075 मतांनी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव नागावडे यांनी पाचपुते यांचा पराभव केला। 2004च्या विधानसभा निवडणुकीत 19,285 मतांनी बबनराव पाचपुते विजयी झाले। 2009 मध्ये त्यांनी 27,445 मतांनी नागावडेंचा पराभव केला। सन 2014 मध्ये पाचपुते यांचा 13,637 मतांनी पराभव करत राहुल जगताप विजयी झाले। सन 1919च्या विधानसभा निवडणुकीत बबनराव पाचपुते यांनी आपला गड पुन्हा काबीज करत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार घनश्याम शेलार यांचा 4,750 मतांनी पराभव करत राष्ट्रवादीच्या ताब्यात गेलेला आपला गड परत मिळवला। श्रीगोंदा तालुक्यातील सर्वात महत्त्वाची समस्या आहे ती पाण्याची। साखळे पाणी योजनेचा प्रश्न गेल्या 25 वर्षांपासून प्रलंबित आहे। या योजनेतून श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातील 35 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे। त्याचबरोबर रस्त्याचा प्रश्न देखील गंभीर आहे। घोड कुकडीच्या प्रत्येक आवर्तनामध्ये श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे सतत पाण्यासाठी होणारे आंदोलन, रास्ता रोको, उपोषणांवरून दिसून येते। हा सर्व इतिहास पाहता आणि महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर या दिवशी संपणार आहे। विधानसभेची मुदत संपण्याआधी किंवा त्या तारखेच्या दुसऱ्या दिवशी नवी विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे असते। या नियमानुसार महाराष्ट्रात दिवाळीपूर्वी किंवा ऑक्टोबरच्या 3ऱ्या आठवड्यात नवीन विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे। 2019 मध्ये महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान झाले होते। यंदाही याच तारखेच्या आसपास 21 ते 26 ऑक्टोबरच्या आठवड्यात मतदान होऊ शकेल। लोकसभेला महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्यानंतर राज्यात महायुतीला सत्ता राखायची आहे आणि विजयानंतर महाविकास आघाडीला ती मिळवायची आहे। त्यामुळे विद्यमान आमदारांनाच संधी द्यायची झाल्यास श्रीगोंदा महायुतीत बंडखोरीची शक्यता अधिक आहे। आमदार बबनराव पाचपुते यांच्या विरोधात पारंपरिक विरोधक म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अनुराधा नागावडे या कोणत्याही परिस्थितीत यंदा विधानसभा निवडणूक लढवणारच असल्याने पाचपुते की नागावडे यांच्यापैकी एक उमेदवार ठरवताना जिल्हा आणि राज्य पातळीवरील पक्ष नेतृत्वाची कसोटी लागणार आहे।
कारण भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे महायुतीत आहेत. श्रीगोंदा विधानसभा ही जागा पूर्वीपासूनच भाजपाच्या वाट्याला असून या ठिकाणी बबनराव पाचपुते हे भाजपाचे विद्यमान आमदार आहेत. अजित पवारांनी भाजपला श्रीगोंदाऐवजी अकोला येथील जागेची अदलाबदल करण्याचा प्रस्ताव दिला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. तरी राष्ट्रवादीच्या अहमदनगर येथील मेळाव्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाटा यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गट जिल्ह्यातील 12 जागा स्वतंत्र लढवणार असल्याचे जाहीर केले असल्याने राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार की महायुतीचा घटक पक्ष असल्याने भाजप पुन्हा पाचपुते यांना संधी देत जागा सोडण्यास नकार दिल्याने नागवडे यांना तुर्तास थांबा म्हणत सबुरीचा सल्ला दिला तर नागवडे थांबतील. कारण एखाद्याला थांबवायचे म्हटल्यास राजकीय आयुष्यातील 5 वर्षे त्यांची वाया जाणार आहेत. मग अशांकडून पर्यायाचा विचार होऊ शकतो. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या आधी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यव्यापी आंदोलन उभारले. या आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि या निमित्ताने मराठा तरुणांसह समाज एकवटला. विशेषतः याचे तीव्र पडसाद मराठवाड्यात अधिक उमटले. आगामी विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरण्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. राज्यातील सर्व विधानसभेच्या 288 जागांवर आपण उमेदवार मैदानात उतरवणार असे ते म्हणाले आहेत. त्यामुळे प्रस्थापित नेत्यांची धाकधूक वाढली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जरांगे किती उमेदवार उभे करतात आणि श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात जरांगे यांचा कोण उमेदवार उभा राहतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.